प्रेक्षको, पुण्यातला गणपती आणि त्यात दगडूशेठ हलवाई गणपती मानाचे 5 गणपती तर आहेतच, पण त्याचबरोबर लोकांचं श्रद्धास्थान असलेला गणपती म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. यावर्षी वृंदावनमधील प्रेम मंदिराचा देखावा त्या ठिकाणी करण्यात येणार आहे असं संस्थेच्या वतीनं कळविण्यात आलं आहे. जाणून घेऊयात महेश सूर्यवंशी आणि त्यांचे साथीदार त्यांनी दिलेली ही माहिती. जय गणेश. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांची उत्सवातली सजावट हा कोट्यवधी भाविकांचा आकर्षणाचा विषय असतो आणि यंदाचं 134वं वर्ष आहे. सन 2026ची जी दगडूशेठची जी सजावट आहे ती उत्तर प्रदेश येथील वृंदावन जे तीर्थक्षेत्र आहे तिथल्या प्रेम मंदिराची प्रतिकृती ही यंदाची दगडूशेठची सजावट असणार आहे. आणि अतिशय कलात्मक असं मंदिर हे त्या ठिकाणी जे आहे तसं हुबेहूब इथे साकारण्याचा प्रयत्न हा ट्रस्टच्या वतीने केला जाणार आहे. आणि या कार्याकरता प्रसिद्ध कला दिग्दर्शक आर्ट डायरेक्टर श्री नितेशजी कुमार यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचं काम देखील याचा आरंभ आजपासून सुरू झालेला आहे. ह्या मंदिराची उंची साधारण 100 फुटावर असणार आहे आणि राधा आणि कृष्ण ह्या दोघांची मूर्ती या सजावटीच्या मध्यभागी असणार आहे. आणि या सजावटीच्या माध्यमातून जो संदेश आम्हाला द्यायचा आहे तो प्रेमाचा संदेश संपूर्ण जगाला द्यायचा आहे. कारण गणेशोत्सव हे केवळ भारतात नाही तर जगातल्या जवळजवळ 100-150 देशामध्ये गणेशोत्सव साजरा होतो. आणि आत्ताच्या जागतिक पार्श्वभूमीवर हा प्रेमाचा संदेश हा गणपती बाप्पाच्या उत्सवाच्या माध्यमातून हा आम्ही देऊ इच्छितो. आणि आपल्या भारताची जी परंपरा आहे सर्वांना प्रेम अर्पावे आपलं साने गुरुजींनी देखील म्हटलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून या सजावटीची रचना आम्ही केलेली आहे. ही सजावट संपूर्ण फायबरमध्ये असणार आहे आणि या सजावटीच्या रोषणाईकरता देखील मुंबईचे जे राजूभाई नेऊरकर आहेत आणि पुण्यातले शंकरराव धारफळे हे त्याची रोषणाईची जबाबदारी स्वीकारणार आहेत. या सजावटीच्या मंडपासाठी श्री विकास काळे मंडपवाले यांना आम्ही पाचारण केलेलं आहे आणि याचा आरंभ आजपासून झाला आहे. साधारण 75 दिवसामध्ये ही सजावट पूर्ण होणार आहे. 14 सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे, त्याच्या अगोदर साधारण 7 ते 10 दिवस ही सजावट संपूर्ण झालेली असेल असा आमचा प्रयत्न आहे, तसं आमचं नियोजन आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही सुरू केलेली आहे आजपासून तयारी. आपल्या सर्वांना आगामी या गणेशोत्सवाच्या सजावटीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. आला आला उन्हाळा आला. आता आपल्या प्रकृतीची काळजी घेण्याकरता युनायटेड फार्मसीचा गुलकंद उपलब्ध झाला. या गुलकंदामुळे आम्लपित्त, डोकेदुखी, लघवीची जळजळ, शरीराचा थकवा आणि शरीरात होणारा पित्त यापासून तुम्हाला निश्चित आराम मिळेल. तेव्हा मेडिकल स्टोअरमध्ये आणि सर्व जनरल स्टोअरमध्ये युनायटेड फार्मसीचा गुलकंद त्याची मागणी करा, कारण तो कन्नौजच्या विशेष गुलाब पाकळ्यांपासून बनविण्यात आला आहे. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. पुण्यामध्ये सम्यक विद्यार्थ्यांनी एक आंदोलन केलं आणि त्यांची प्रमुख मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीटच्या परीक्षेमध्ये झालेला घोटाळा. त्याकरता त्यांनी आक्रोश मोर्चाही काढला आणि त्यातून तरुणाईच्या झेनजीच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. तशाच प्रकारे मागणी ही कॉक्रोच जनता पार्टी बितके यांनी पुणे विद्यापीठामध्ये देखील 5-6 दिवसापूर्वी ती मागणी केली होती. जाऊयात आपण सम्यक विद्यार्थी आंदोलन. विद्यार्थी आंदोलन आज या ठिकाणी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करण्यात आलेले. काय प्रमुख मागण्या असतील? आमच्या या प्रकरणामध्ये 2च प्रमुख मागण्या आहेत. एक NTA रद्द करून NTA कडील सर्व परीक्षेची जबाबदारी UPSC कडे देण्यात यावी आणि दुसरी मागणी आहे नीटचा पेपर फुटीचा घोटाळा जो पूर्ण देशासहित राज्यामध्ये घडलेला आहे याच्यामधले प्रमुख आरोपी आणि गुन्हेगार हे या देशाचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आहेत. त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने या 2 मागण्यावरती आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही आज आंदोलन करत आहोत. आपण जर बघितलं तर NTA कडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी का दिली? एका प्रायव्हेट एजन्सीकडे आपण इतक्या सेन्सिटिव्ह परीक्षा देण्याची जबाबदारी कसं काय देऊ शकतो? या देशात आणि राज्यात जे मोठमोठे क्लासेस आहेत यांचेच विद्यार्थी याच्यामध्ये पहिले आणि दुसरे कसं काय येतात? त्या क्लासेसची देखील चौकशी झाली पाहिजे. यांचे क्लास मोठे करण्यासाठी सरकार
प्रणित हा घोटाळा प्रत्येक वर्षी आणि वर्षानुवर्षापासून घडत आला आहे, अशा पद्धतीचा आमचा आरोप आहे. या देशाच्या शिक्षण मंत्र्याने तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि या सरकारने आपली ही नैतिकता समजावून या मंत्र्याला तात्काळ आपल्या पदापासून दूर केलं पाहिजे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील करण्यात आलेल्या आहे. त्याच्यात दोषी कोणाला ठरवलं? याचं सर्वस्वी दोषारोप पत्र हे या देशाचे शिक्षण मंत्री आहेत. हे आमचं आंदोलन संपल्याबरोबर या देशात कधी नव्हे ते पहिला गुन्हा आम्ही इथून उठल्याच्या नंतर चतुर्संगी पोलीस स्टेशनमध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या देशाच्या शिक्षण मंत्र्यावरती आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहोत. फक्त आता एक गोष्ट बघण्यासारखी आहे की या सरकारपर्यंत जे आता पोलीस स्टेशन आहे ते गुन्हा घेते की नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे. पद्मसिंह पाटील यांना खुनाच्या आरोपातून न्यायालयानं निर्दोष मुक्तता दिली. त्याचबरोबर इतर 8ही आरोपींना निर्दोषत्व त्या ठिकाणी देण्यात आलं. परंतु मूळ मुद्दा असा आहे की मृत व्यक्तीचा खून केला कोणी, त्याचा तपास आता पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये जे अपील दाखल करणार आहेत, जे खासदार आहेत आणि ज्यांनी शिंदे सेनेमध्ये जायचा निर्णय घेतल्याचं कळतं. जाणून घेऊयात शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची या निकालाबाबतीत प्रतिक्रिया. सीबीआयनं या केसमध्ये त्या ठिकाणी पूर्ण परिश्रम घेऊन तपास केलेला आहे आणि असं असताना सन्माननीय कोर्टानं त्या ठिकाणी जे काही पूर्ण निकाल आता संध्याकाळी रिटर्न ऑर्डर त्या ठिकाणी हातात मिळेल ती वाचल्याच्या नंतर निश्चितपणे आम्ही माननीय उच्च न्यायालयात जाणार आहे. फक्त प्रश्न इतकाच आहे की कैलासवासी पवनराजे साहेबांना नेमकं मारलं कोणी मग? कारण हे सगळं समोर असताना जर हे सगळेच आरोपी निर्दोष सुटत असतील तर नेमकं मारलं कोणी हा माझ्या कुटुंबाच्या समोरचा प्रश्न आहे. आणि मी इतकंच म्हणेन की कलियुग आहे, कलियुगामध्ये चांगलं वागणं, चांगलं राहणं, चांगलं काम करणं आणि चांगल्या माणसाला त्या ठिकाणी कायम निराशा पदरात पडते. मला वाटतंय त्याचा प्रत्यय मला आज आला आणि निश्चितपणे मी कालपासूनही सांगतोय की मी माझ्या मतदारसंघात गेल्याच्या नंतर माझ्या सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी माझ्या जनतेशी चर्चा करून माझा जो काही तो राजकीय निर्णय ठरवेल. राजकीय अपेक्षा निर्णयाची अशी अपेक्षा होती का? कारण तुम्ही न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे असं म्हटलं होतं. हो, नाही, निश्चित न्यायालयाकडनंच होतं ना. 20 वर्ष कशासाठी माणूस वेळ काढते? 20 वर्ष कशाला म्हणते? 20 वर्षाचा संघर्ष काय म्हणते? तुम्हाला तुमच्या वडिलाला एक साधं जर वाकडं बोललं तर काय त्रास होत असेल? माझ्या वडिलांची हत्या झाल्याच्या नंतर त्यांच्या आरोपीला शिक्षा व्हावी म्हणून 20 वर्षापर्यंत त्या न्यायालयात चक्रा मारणं, त्या प्रत्येक तारखेला उपस्थित राहणं, ही सगळं प्रक्रिया आम्ही पार पाडून अपेक्षा इतकीच होती की दोषींना त्या ठिकाणी शासन व्हावं, शिक्षा व्हावी. पण दुर्दैवानं शेवटी कोर्टाच्या निर्णयाचा प्रत्येकाला सन्मान राखणं संविधानामध्ये गरजेचं आहे. पण निश्चितपणे ह्या निर्णयाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात त्या ठिकाणी दाद मागितली जाईल.